मित्रांनो नमस्कार. व्हिडिओ नंबर 4. आजचा विशेष व्हिडिओ असा आहे की प्लॉटची डबल रजिस्ट्री कशी होते हे तुम्ही ऐकलं असाल. आणि प्लॉटची डबल रजिस्ट्री काय कारणानं होते, काय चूक होते आपली, ते चूक नाही करायला पाहिजे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बघावा आणि हा व्हिडिओ पुढील तुमच्या नातेवाईकाला, मित्राला, इष्टांना कोणाला पण शेअर करावं. कारण की त्याच्यानंतर ते त्यांची फसवणूक होणार नाही आणि तुमची फसवणूक होणार नाही. तर पुढील व्हिडिओ सविस्तर बघावं. व्हिडिओ नंबर 1. ए वाल्याकडून जेव्हा आपण प्लॉट घेतो, ए वाल्या व्यक्तीकडून आपण जेव्हा प्लॉट घेतो, हा समजा उदाहरणार्थ ए वाल्याकडून हा बी वाला प्लॉट घेतोय. ए वाल्यानं बी वाल्याला प्लॉट विकला, पण ह्या बी वाल्यानं काय केलं, प्लॉट घेतलं, रजिस्ट्री करून घेतली आणि विषय क्लोज केला. म्हणजे ह्याने त्या माणसाला जी शासकीय अमाऊंट प्लॉट होती, रेट देऊन, पैसे देऊन प्लॉट घेतलं, रजिस्ट्री करून घेतली, पण ह्याला पुढील कारवाई काही जणांना माहीत नसते किंवा काही जण प्लॉट रजिस्ट्री झाली म्हणजे संपलं असं वाटते. पण पुढील कारवाई काय असते की 7/12 लावून घेणं, तलाठी साहेबाकडे जाऊन 7/12 लावून घेणं, ग्रामपंचायतला जाऊन टॅक्स भरून ग्रामपंचायतला लावून घेणं, त्याची नोंद घेणं. पण हा व्यक्ती कसा करतो, रजिस्ट्री करतो आणि इथंच थांबतो. त्याच्यामुळं इथं गफलत होते. ह्या ए वाला काही दिवसानं ह्याच्या मनात डाऊट येतो की बाबा हा प्लॉट आपण डबल विकू शकतो. चांगला व्यक्ती असेल तर फसवणूक करणार नाही, पण काही वाईट व्यक्ती असतात ते फसवणूक करतातच. त्यासाठी प्लॉट घेताना काय काळजी घ्यावी, आणि ती काळजी अशी आहे की हा ए वाल्याकडून बी वाला प्लॉट घेतो आणि काही दिवसाला थांबतो आणि हा ए वाल्याला 7/12 चेक करतो काही दिवसाला की बाबा आपलं प्लॉट तर आपल्या नावानं आजही आहे आणि आपण तर तेव्हा विकलं, पण आपल्याला काही पैशाची गरज असल्यामुळे काही म्हणजे फसवणूक करायची असेल तर ते काय करतो, हा व्यक्ती सी वाल्याला पण प्लॉट विकून टाकतो. शिवाला प्लॉट कसा विकतो, 7/12 ह्याच्याच नावानं असते, कारण की ह्या व्यक्तीने 7/12 लावून घेतलेलं नसतं, फेरफार करून घेतलेलं नसतं. बी वाल्याच्या नावानं फक्त रजिस्ट्री असते. 7/12 वर डबल रजिस्ट्री होऊन जाते. इथं जातो हा ए वाला शिवाल्याकडे जातो, त्याला रजिस्ट्री करून देतो. मग शिवाला काय करतो, रजिस्ट्री करून घेतो, 7/12 लावून घेतो, ग्रामपंचायतला लावून घेतो शिवाला. पण इथं फसवणूक होती ह्या बी वाल्याची फसवणूक होते. पण नियमानं असं आहे की ह्या व्यक्तीला विषय रजिस्ट्री करून दिली असेल तर कोर्टात गेलं तरी बी कोर्ट काय सांगते, कोर्टात जा की तहसीलदार साहेबाकडे जा की नियमानं बी वाल्याच्याच नावानं प्लॉट काही दिवसाला बी ह्याला करून दिली असेल तरी बी नियमाने ह्या माणसाच्याच नावानं रजिस्ट्री होणार. कारण पहिली व्यक्ती ह्या माणसानं करून दिलेली आहे रजिस्ट्री ह्या ए वाल्यानं बी वाल्या करून दिली असल्यामुळे पहिला मालक हाच झालाय, ह्याच्यापासून ह्याच्याकडे आला म्हणजे. पण हा व्यक्ती होत नाही, पण ह्याची इथे फसवणूक होते आणि ह्याची व्यक्ती होते. मग ह्याने काय करायला पाहिजे, ह्या गोष्टीचा सर्च रिपोर्ट बी सी वाल्याने घेताना पण सर्च रिपोर्ट घेतला पाहिजे होता. सर्च रिपोर्ट घेतला असता तर ह्याची फसवणूक झाली नसती, आणि ह्या माणसाने लावून जर घेतलं असतं तर ह्याची फसवणूक झाली नसता, हा व्यक्ती विकू शकला नसता. तर आपण काय करावं की जेव्हा आपण प्लॉट घेतोय त्या टाइमला तलाठी साहेबाकडे जाऊन आपल्या प्लॉटची रजिस्ट्रीची झेरॉक्स देऊन फेरफार करून घ्यावं. ग्रामपंचायतला जाऊन नमुना नंबर 8 ला लावून घ्यावं, टॅक्स भरून क्लिअर करून, आणि आपली फसवणूक होणार नाही ह्याच्यावर आपण काळजी घ्यावं. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर शेअर करावा, लाईक करावं आणि चॅनलला सबस्क्राईब करावं. धन्यवाद.